अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती ज्योतिबा महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, जिजाऊ सावित्री, भीमाई, रमाई, यशोधरा, महामाया, मा फातेमा या सर्वच महापुरुषांना तिवार अभिवादन. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्यांचा संघ या त्रिरत्नांना तिवार अभिवादन. गंभीर खंडाळे यूट्यूब चॅनल या चॅनलद्वारे आपण रोज एक व्हिडिओ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर आपण बनवत असतो. आज सुद्धा आपण तसा व्हिडिओ बनवणार आहे. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखात समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्ग 14:194 समर्पण संपलेलं आहे आणि व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. आजचा विषय आहे बालपण आणि शिक्षण, अर्थात सिद्धार्थ गौतमाचे बालपण आणि त्यांचं बालपणचं शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी सिद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. म्हणजे परंपरेने जे समाजामध्ये जे रूल होते की बाबा आपले जे कुलदैवत असे त्या कुलदैवाचा आशीर्वाद घ्यावा, असं त्या म्हाताऱ्या माणसांनी सिद्धोधन राजाला कळवलेलं आहे. सिद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालाव्यास प्रजापतीला सांगितले की नवे कपडे घाल, मुलाला आपल्या त्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला जायचं आहे, तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. तेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे. तेव्हा तो हसला. कोण? सिद्धार्थ गौतम. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला, कारण परंपरेनं चालत आलेलं जे रूल होता त्याच्या कुळाचा, त्या पद्धतीने दर्शनाला गेले त्यांच्या वडिलांसोबत. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली. वयाचं 8 वर्ष झालं. 7-8 वर्षात पहिल्या वर्गात आपल्याला नेऊन शाळेत टाकत असत, नाव टाकत असत. मग तसंच बरोबर सिद्धार्थ गौतमाचं वय 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी सिद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलवले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले. म्हणजे ट्युशन लावल्यासारखे.
त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्यानंतर सिद्धोधनाने उदीच देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले. काय नाव त्याचं? सब्बमित्ताला बोलावून घेतलं. सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता. सिद्धोधनाने त्याच्या हातावर स्वर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्यांच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे, आत्मा, तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली, म्हणजे शिकली ती पूर्ण. याशिवाय त्याने अलाल कलामाचा शिष्य भारद्वाज याजकडून ध्यानधारणेची विद्या संपादिली. हे लक्षात आलं पाहिजे की अलाल कलामाचा शिष्य भारद्वाज आणि या भारद्वाजाकडून ध्यानधारणेची विद्या संपादिली, शिकली. म्हणजे आपल्याला माहीत झालं पाहिजे की सिद्धार्थ गौतमाने ध्यानधारणेचा विद्या कुणाकडून शिकली, तर आपल्याला अलाल कलामचा शिष्य भारद्वाज याचकडून ध्यानधारणेची विद्या तथागताने सिद्धार्थ गौतमाने शिकली, असं त्याचं उत्तर आहे. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता. कुठं होता? मग असा प्रश्न येऊ शकते, भारद्वाजाचा आश्रम कुठे होता? तर तो कपिलवस्तूमध्ये होता. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. परत उद्या भेटू या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ हे तत्त्वज्ञान अखिल मानवजातीच्या हिताचं आहे. जाती धर्माचा इथे संबंध नाही. बौद्ध धर्मामध्ये जातीला महत्त्व नाही. ज्यावेळेस तो बौद्ध धर्म स्वीकारतो तेव्हा त्याची मूळ जात ही कमी होते आणि समुद्रात जसं पाणी कोणत्या नदीच्या ओळखू येत नाही, त्याप्रमाणे जो मनुष्य बौद्ध धर्म स्वीकारतो तो बौद्ध बनतो आणि त्याचा मागचा जो जन्म असतो, मागचे जे काही नाव वगैरे असतात ते लुप्त पावतात आणि मग ते बौद्ध म्हणून उदयाला येतात. असो, आपण सर्वांनी गंभीर खंडार यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि कॉमेंटसुद्धा कराव्यात, जेणेकरून मला तुमच्यापासून प्रेरणा मिळेल आणि मी जास्तीत जास्त बारकाईनं अभ्यास करून आपणाला बुद्ध आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील हे व्हिडिओ असे मी टाकत राहणार आहे, चालू ठेवणार आहे. तर आपण भेटूया उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.
जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, मंगल हो.